पानसाबरीचं बोंड खाल्लं, पोर डोंगरावर भांडली. पोर डोंगरावर भांडली, त्याच्या नादी लागून या. सहावी पासून मुलं सांगायचं अख्ख्या रानात पांगली. रानगवताची फुलं, साईचा मोहर, टणटणी फुलली, आणि बुरांडीची फुलं, वडपारंबीचा झुला, पानसाबरीचं बोंड खाल्लं. कशाचं बोंड खाल्लं? पानसाबरी म्हणजे काय? बरं, आता दाखवल्यानंतर तुम्हाला कदाचित लक्षात येईल. हे जे बोंड आहे हे पानसाबरीचं बोंड. पानसाबरी म्हणजे आता काय लक्षात आलं तुम्हाला? काय आहे? हा, निवडुंग. निवडुंग माहिती आहे तुम्हाला? हो. सापाच्या नाक सापाच्या फण्यासारखं काटे काटे असतात त्याला. तुम्ही काय म्हणता त्या झाडाला? नाव काय तुम्ही काय म्हणता? नागफणी. नागफणी. बघा, त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. आता तुम्ही काय म्हटले? नागफणी. नागफणी. नागफणी, निवडुंग, पानसाबरी हे काय आहे? त्याचे नाव आहे. काय आहे? त्याचे नाव आहेत. आणि हे त्याचं काय आहे? बोंड आहे. हे जे पानसाबरीचं बोंड असतं बऱ्याच भागामध्ये याला खाल्लं जातं. आणि या बोंडामध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी. आता हे पानसाबरीचं बोंड त्या मुलीने खाल्यामुळे तिचं तोंड कसं झालं? लाल. म्हणजे याचा आतमधला गाभा कसा असेल बरं? बघायचं का कसं आहे ते? कापायचं. बघा, घर कसा याच्यामध्ये आतमधला लाल लाल. आता हे तुम्हाला याच्या आधी दाखवायला आणलं की कवितेमध्ये जे शब्द होता की पानसाबरीचं बोंड खाल्लं, लाल लाल तोंड झालं. तर हे खातात कशा बरं याला? हा जो वरचा भाग असतो ना, वरचं कवर काय करतात? काढून घेतात. पहिले याला धुवून घ्यायचं. याच्यामध्ये बारीक बारीक छोटे छोटेसे काटे असतात. त्याला वरचं कवर काढून घेतात. आणि वरचं कवर, वरचा जो भाग असतो, तर आतमधला भाग जो असतो तो या पद्धतीनं लाल लाल दिसतो. एकदम गर्द गुलाबी लाल दिसतंय तुम्हाला? बऱ्याच भागामध्ये खाल्लं सुद्धा जातं.